राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज आपल्याबरोबर आहेत। महाराज कालचा अभूतपूर्व असा सोहळा जो आहे तो संपूर्ण देशानं पाहिला। आज सुद्धा रामभक्तांची अलोट अशी गर्दी जी आहे अयोध्येमध्ये पाहायला मिळाली। कालचा कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? पंतप्रधानांनी जो उपवास केलेला होता, जे अनुष्ठान केलेलं होतं, त्यांना तुम्ही अमृतच्या माध्यमातून जे काही दिलेलं होतं, त्यावेळेस नेमकी मनामध्ये काय भावना होती? कसा सोहळा? आपण अत्यंत मोठ्या दबावाखाली असलो आणि तो दबाव अनेक प्रकारचा असला तर त्यामुळे गुदमरायला होतं। आपल्याकडे वेळ नाही, कशी कामं पुरी करू अशा प्रकारचा ताण असतो। तो सगळा ताण काल गेला आणि एक स्वप्न साकार झालं। जे पिढ्यापिढ्यांनी पाहिलं होतं, शतकांनी पाहिलं होतं, ते आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे एक तृप्तीची भावना, कृतज्ञतेची भावना, प्रसन्नतेची भावना आणि लोकांच्या भक्तीचा अलोट उत्साह बघून तर भरभरून येण्याची भावना, ह्या सगळ्या भावनांचा कल्लोळ अंतःकरणामध्ये होता। आज पहिला दिवस होता, मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। प्रशासनाकडून आगामी काळामध्ये कसं नियोजन केलं जाणार आहे? कारण गर्दीला रोखणं खरं तर आज प्रशासनाला अवघड जात होतं, भरपूर गर्दी होती। पुढच्या काळामध्ये सुद्धा गर्दी जी आहे ती वाढू शकते, कसं नियोजन असेल? पहिली गोष्ट ही आहे की पहिल्यांदा मला क्षमा याचना केली पाहिजे सगळ्या या दर्शकांची। आम्हाला सगळी व्यवस्था काल करायला हवी होती। ज्या अवघड गोष्टी होत्या त्यांचं चिंतन झालं आणि त्याच्या व्यवस्थापन झाल्या, त्या गोष्टी उत्तम रीतीनं पार पण पडल्या। पण जी सोपी बात होती नंतर दर्शनाच्या बारीची, ती आम्हाला नाही करता आली, याच्याबद्दल मला खंत आहे। आणि त्यामुळे ज्या मोठमोठ्या लोकांना त्या गर्दीमधल्या चेंगराचेंगरीला सुद्धा तोंड द्यावं लागलं काही वेळेकरता, त्यांचा मी क्षमा प्रार्थी आहे। पण हे अनावधानानं घडलं, यापुढे मात्र होणार नाही याची ग्वाही आम्ही देतो। आता मात्र प्रशासनानं हे सगळं सांभाळलेलं आहे आणि त्यामुळे सुरळीतपणे रांगांची व्यवस्था प्रशासन करतं आहे आणि काही दिवस त्यांनाच ते करावं लागणार आहे। त्यानंतर मात्र त्याची नीट व्यवस्था आम्ही बसवू। महाराज काल तुमचं भाषण जे आहे ते संपूर्ण देशानं पाहिलं, मात्र त्यातला जो काही मजकूर आहे तो सकारात्मक पद्धतीने घेतला गेला। महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती ते सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। तुमच्यावरती टीकासुद्धा केली जाते की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली। उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुमचा त्यांनी उल्लेख थेट अंधभक्त असा केला की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही। माझ्या आयुष्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही करणार नाही। भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ वाटतात। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं याचा अर्थ अन्य कुणाला त्यांच्या समकक्ष समजणं असा होत नसतो। फक्त त्यांच्या काही गुणांचं अनुसरण काही नेते करतायत आणि तशा प्रकारच्या गुणांचं अनुसरण करणारे नेते आपले जे काही आहेत त्यामध्ये आमचे माननीय पंतप्रधानसुद्धा आहेत। हे सांगायला कुठल्याही प्रकारचा संकोच मला तेव्हाही वाटला नाही, आत्ताही वाटत नाही। कारण छत्रपतींच्या जीवनात त्यांनी ज्या गुणांचं प्रदर्शन केलं त्या प्रकारच्या गुणांचं निदर्शन आम्हाला यांच्या जीवनामध्ये दिसतंय आणि त्यामुळे ते सांगितलं पाहिजे। ज्याप्रमाणे एखाद्या चुकीच्या गोष्टीची आपण टीका करतो त्याप्रमाणे सद्गुणांचा गौरव करायलाही आम्हाला कुठल्याही प्रकारचा संकोच ठेवता कामा नये। ज्यांची मनं कोती असतात, ज्यांच्या मनात राजकारण भरलेलं असतं, ज्यांच्या मनामध्ये अन्य काही अशा प्रकारची वैषम्य असतात, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात। छत्रपतींच्या सोबत मी आयुष्यात कोणालाही समकक्ष मानणार नाही। मात्र शिवप्रेमी असं म्हणतायत की संभाजी ब्रिगेडकडून तुमच्यावरती आक्षेप घेतला जातोय। शरद पवारांचे नातू रोहित पवार असं म्हणतात की तुम्ही खोटा इतिहास सांगता आहात की छत्रपती शिवाजी महाराजांनी संन्यास घेण्याचा विचार नेमका कधी केला, त्याचा अधिकृत पुरावा जो आहे तो कुठे आढळतो का? किंवा जर 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहे तर मग छत्रपती शिवाजी महाराज संन्यास घेण्याचा विचार का करतात? आपण शपथ घेतली ती सुद्धा शंभू महादेवाच्या समोर घेतलेली आहे। याचा अर्थ असा होतो की त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान महादेवाबद्दल अपार श्रद्धा होती आणि त्यामुळे त्याच महादेवाच्या सान्निध्यामध्ये 3 दिवस अनुष्ठान करताना त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा वैराग्याचा आवेश निर्माण होणं हे काही चुकीचं नाही आहे। हे त्याला सुसंगत अशा प्रकारचं आहे आणि मोठ्या मंत्र्यांनी समजावल्यानंतर त्यांच्या लक्षातही आलं आणि त्यांनी ते मान्य केलं।
पण अशा प्रकारचा वैराग्याचा आवेश, त्यागाचा आवेश एखाद्याच्या जीवनामध्ये असणं हा त्याच्या जीवनाचा अलंकार आहे. मात्र संन्यास घेण्याचा जो त्यांनी विचार मांडलेला होता किंवा त्यांच्या मनामध्ये जो भाव आलेला होता त्याचा कुठं उल्लेख आढळतोय का किंवा त्याचा पुरावा नेमका काय आहे का, की तुम्ही जो एक विधान केलेलं आहे त्यावर त्यात आक्षेप घेतला जातोय की महाराजांनी खोटा इतिहास जो आहे तो लोकांसमोर सांगितला, अशा पद्धतीची टीका सुद्धा केली जाते. त्या टीकेला कसं उत्तर? टीका करायचीच आहे असं म्हणून जे लोक पुढे येतात ना त्यांना कशावरती टीका करता येते. मी अयोध्येत बसलो आहे आणि अशा प्रकारचं काहीतरी मी माझ्या बालपणी तरुणपणी वाचलेलं असल्याशिवाय मी असं बोलणार नाही. उलट मी सांगतो की त्यांच्या त्या श्रीशैलमला मल्लिकार्जुनाच्या दर्शनानंतर निर्माण झालेल्या वैराग्यावरती मी स्वतः संस्कृत नाटक लिहिलं होतं आणि माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये मी स्वतः ते आमच्या शास्त्रीजींना करूनही दाखवलेलं होतं आणि त्यामुळे ऐतिहासिक पुरावे असल्याशिवाय मी तसं लिखाण करणार नाही, बोलणारही नाही. मात्र रामदास स्वामींवरून सुद्धा एक बराच वाद पाहायला मिळतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जे आहेत ते रामदास स्वामी नव्हते असं संशोधनांचे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडून आज्ञा घेतली असा उल्लेख कुठल्याच कागदपत्रांमध्ये मिळत नाही. त्यामुळे त्यावरती एक सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं की खरंच रामदास स्वामी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणं याचा अर्थ सगळं काही त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं असा होत नाही. ते त्यांचं श्रद्धास्थान होते की नाही हा मुख्य प्रश्न आहे. रामदास स्वामी अस्तित्वात होते की नाही असं एकदा या लोकांनाही विचारलं पाहिजे. आणि ते जर अस्तित्वात होते, ते जर होऊन गेलेले महापुरुष आहे, तर छत्रपतींचा त्यांच्याबद्दलचा काय भाव होता हा त्यांनी पण सांगितलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या सगळ्या संतांच्याबद्दल आमच्या मनामध्ये गुरुभाव असतो आणि त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल गुरुभाव असणं हे स्वाभाविक आहे. नाही तर हा सगळा सज्जनगडचा जो किल्ला आहे तो त्यांनी समर्पित कसा केला असता हे पण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. महाराज एक असं सांगितलं पण आपल्याकडे सगळ्या गोष्टींना आपल्या कुठल्या तरी अन्य दृष्टिकोनातून बघण्याची सवय लागलेली आहे. पूर्वग्रह दूषित दृष्टी नसेल तर स्वच्छपणे या गोष्टी दिसतील. मात्र महाराज एक असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय की जर छत्रपती शिवाजी महाराजांचे आई वडील एवढे पराक्रमी होते म्हणजे जिजाऊ मासाहेब असतील किंवा शहाजीराजे असतील तर त्यांनी दुसऱ्यांना गुरु का मानलं असावं असं सुद्धा सातत्याने काही लोक जे आहेत ते सांगतात की एवढे पराक्रमी असताना आई वडिलांना गुरुऐवजी छत्रपती शिवाजी महाराज मानतील. आई वडील कर्तबगार असणं आणि एखाद्या श्रद्धास्थानाला एखाद्या संत सत्पुरुषाला गुरु मानणं या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांची आई स्वतः अत्यंत मोठी भक्त होती, शिवाची म्हणजे भगवान महादेवाची भक्त होती. तरी त्यांना रामकृष्णांना गुरु मानावं असं वाटलं, असं त्यांना इतरांनाही गुरु मानावं असं वाटलं. अशा प्रकारचा विचार मनामध्ये येणं आणि ती श्रद्धा मनामध्ये असणं हे काही चुकीचं नसतं. आई वडिलांचं स्थान श्रेष्ठच आहे. आईला तर पहिला गुरु मानलेला आहे, केवळ शिवाजी महाराजांच्या आईचं नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई हा पहिला गुरु आहे असं आमचं शास्त्र सांगतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक गुरु असणंही संभवनीय आहे. त्याला काही आपल्याला वादाचा मुद्दा बनवण्यात अर्थ नाही. महाराज काल चंपतरायजींनी बोलताना असा उल्लेख केला की विष्णूचा अवतार जे आहे ते मोदींमध्ये दिसतो. तुम्ही विष्णूचा जो अवतार आहे तो मोदींमध्ये दिसतो किंवा तुम्ही जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरती असा एक प्रश्न विचारला जातोय की कोणतंही वक्तव्य करताना त्याचा महापुरुषांशी संबंध का जोडला जातो किंवा महापुरुषांशी संबंध जोडल्याशिवाय भाषण किंवा इतर कोणतेही वक्तव्य जे आहे ते का केलं जाऊ शकत. तुमच्या प्रश्नांच्या मध्ये गल्लत आहे. तुम्ही काय विचारलंय, अन्य लोक काय बोलले याच्याशी मला काही कर्तव्य नाही आहे. पण एखाद्या गोष्टीचा चांगल्या महापुरुषांशी संबंध जोडण्यात चूक काय आहे. एखाद्या आता मी सांगतो, आमचे गुरुजी होते पूज्य स्वामी सत्यमित्रानंदगिरी महाराज. त्यांना सगळे लोक आधुनिक विवेकानंद म्हणत होते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये जो काही ओज तेज आत्मविश्वास दिसतो तो त्यांच्या जीवनामध्ये होता. म्हणून लोक त्यांना आधुनिक विवेकानंद असं म्हणत असत. कोणाला त्यामध्ये काही प्रत्यय वाटला नाही. पण आपल्या डोळ्यातच काही एखादा दोष असला तर आपल्याला असं काही दिसतं. एखाद्या महापुरुषाची तुलना करणं हे चुकीचं नाही आहे.
अरे एखाद्या पराक्रमी स्त्रीला आम्ही म्हणतो झाशीच्या राणीसारखी आहे, सारखी आहे असं झाशीची राणी आहे असं होत नाही आहे, असं आहे. महाराज मात्र जी टीका केली जाते आता त्याला टीकेला नेमकं कसं उत्तर द्याल? महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार काढले त्याला एक सकारात्मक धरून व्हिडिओ व्हायरल होतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं निघाले, मात्र त्यावरती दुसऱ्या बाजूनं तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यावरती सुद्धा टीका केली जाते, त्याला कसं उत्तर द्याल? किंवा आता कदाचित उद्या तुमच्याकडे पुरावे सुद्धा मागितले जातील की कशामध्ये नेमका याचा उल्लेख आहे, तर त्याला नेमकं काय सांग? मी पण पुरावे मागेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते याचे काय पुरावे आहेत. त्यामुळे जसं आहेतला पुरावे लागतात तसे नाही त्याला पण पुरावे लागतात. आणि गोष्ट अशी आहे, या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. आम्ही पसायदानाचे भक्त आहोत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर रडो मैत्र जीवाचे, असंच मी म्हणणार आहे. सगळेच आमचे मित्र आहेत. काही मित्रांना समजूतदारपणा आधीच आलेला आहे, काही लोकांना तो नंतर येईल, तो येवो अशा प्रकारची प्रार्थना. पाहतोय की ज्या पद्धतीनं आहेला पुरावे आहेत त्या पद्धतीनं नाहीला पुरावे नसतात का, असा सुद्धा प्रश्न जो आहे तो महाराजांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.